भारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनी मम्बत्वा मनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुलारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णं प्रज्वालितो ज्ञानमय प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्वये नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनम् पार्थो वत्स सुधीर भोक्ता दग्धं गीतामृतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवैरण नदी कैवर्तका केशवा पाराशर्यवच सरोजमलम गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानकेसरं हरिकथा संबोधनं बोधितं लोके सज्जन षट्पदैरहर हर पीपीयमानं ददा भूयाद्वार पंकजं कलिमलं प्रदंसि न श्रेयसि मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्मा वरेण्य रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यस्तवै वेदे साङ्गपदोपनिषदे गायन्ति यमसामगा ध्यानावस्थितेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुसुरारसुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै। पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अध्याय पहिला। आज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्री क्षेत्र जो इंद्रिया ज्ञान करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्मा वेरे उचित जे जे तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी निष्कर्नियमी परी तेथेचे निवृमी झाकोले ना तो कामना मात्रे न लिपे मोहमले न लिंपे जैसे जले जले न शिंपे पद्मपत्र तैसा संसार माझे असे सकला का दिशे संज्ञा भाषे बिंब तैसा सामान्य देखीजे जयाची शरयतो लकपा अर्जुना तोची योगी विशेषितो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणपे तू ते तू मानसा इंद्रिय निकरी होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततो सुखे नियतम करुम कर्म तो कर्म जायो कर्मणम शरीर यात्रा पी चेतन प्रसिद्धेन कर्मणः म्हणून निष्कर्म व्हावे तरी यथजेन संभवे निश्चित एकेशी राहता विचारी पा म्हणून जे जे उचित आणि अनुसरी करून प्राप्त हे कर्म हेतु पार्थ आणि काही एक निनशितो कौतिक जे ऐसे कर्मोचे का पैसे असे ते कर्माधारे नरधर्मद्वारे निश्चित पावे यज्ञार्थ कर्माणी नित्य लोक यम कर्म बंधना तदार्थ कर्म कोणत्याही मुक्त संघ समाज मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्य जुष्टम स्वर्गमकीर्तिकरम अर्जुन म्हणे अर्जुना आदि पाही हे उचित काही ठाई तू कवन हे काही करिता हासी तुझ सांगे काय झाले कवनवणे आले करिता काय ठेले खेदू कासिया तू अनुचित चित्त निदिशी धीरो कही न संडिशी तुझे नामी अपयशी दिशा लंगीजे तू शरीरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो तुझी आला टेपणाचा आवो ती लोके तुवा संग्रामी हरू जिंतीला निवात कवचाचा ठाव पहिला तुवा पवाडा तुवा केला गंधर्वाशी पाहता तुझे पाडे दिशे त्रैलोक्य ही तोकडे ऐसे पुरुषोत्व चोखडे पार्था तुझे
तो की आजी येते सांडून या वीरवृत्ती ते अधोम करुदना ते करता हासी विचारितो अर्जुन हे कारुण्यशी दिनू सांगपा अंधकारे भानु ग्राशिला ते ना तरी पवन मेघाशी बिहे हे अमृताशी मरण आहे पाहे पायन धनाची गिलोनी जाय पावका ते हे लवण तुझ्या लविरे संसर्गी काल कुट मरे सांगपा महापणी दुर्दुरे गेले जे काही सिंहाशी झोंबे कोला ऐसा अपुल झाला तरी तत्वासाच केला अजिते म्हणून अर्जुना जनेते जशी या पिना वेगी धीर करुणिया मना सावध होई सांडे हे मूर्खपण उठे गे धनुष्यबाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे आगा तू जाणता तरी न विचारशी का आता सांगे झुंजावेले सदैता उचित काही हे असते कीर्तीशी नासू आणि पारित्रिकाशी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुना ते क्लेंबेमास्माक पार्थो नैतत्वा संपत्ते क्षुद्रम हृदय दौबल्य सत्वकृष्ण प्ररंतपा म्हणून शोक न करी तू पुरता धीरुधरी हे शोषिता वीर पंडकुमारा तुझं नवे हे उचित येणे नाशिर जोडले बहुत तू अजूनही तरी हित विचारी पा येणे संग्रामाचे न्यावसरे हे तर कृपार्पण उपकरे हे आताची काय सोय रे झाले तुझं तो आधीच काय निनशी की हे गोत्रचे नोलकीशी वायाचे काय करशी अतिशय आता आधीचे हे झुंज काय जन्मा नवळ तुझं हे परस्पर तुझं व्याज सदाच्या ती तरी आता काय झाले पुनले हे निंजे काय पुढे केले अर्जुना तुवा मोह धरुले आयशे होईल हे अस्ति प्रतिष्ठा जाईल आणि परलोक यांतरील अहिकेसी हृदयाचे ढिलेपण हे तनेके आशी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांशी आयशेनी तो कृपावंतो नाना पर्याशे शिकवितो हे ऐकोनी पंडितो काय बोले अर्जुन वाच कथम भीष्महं संख्ये द्रोणोच मधुसूदना येशोभे प्रतियोष्यामी पूजाभी हाव सुदना हिरवा हे तुलेवरी बोलावे न लगे अवधारी आधी तुचित विचारी संग्रामुहा हे झुंज नवे प्रमादू येत प्रवर्तले आधी ससे बाधू हा उघड लिंग भेदू उडवला आम्हा देखे माता पितऱ्याची जती सर्वस्वे तो सुपाव विजती ते पाठी केवी वधिजती आपुली हाती देवा संत वृंद नमस्कारिजे का घडे तरी पूजिजे हे वाचुनी केवी निंदिजे स्वयवाचा तैसे गुत्र गुरामुचे हे पूजनीया मानियमाचे मज बहुत भीष्म द्रोणाचे प्रवर्तत जय लागे म्हणे वीरू आम्ही स्वर्गी करून शरू दया प्रत्यक्ष केवी करू आता देवा वरी दलो हे जे आले हे तर अवघयाचे काय झाले जे यांच्या अवधी अभ्यासले मिळजे आम्ही मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वध मदती दिला तेने उपकार काय अभावला वधितया ते जेथेची आकृपाला जे वरू तेथेची म्हणे वे विचारू तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे गुरुन हिंत्वान महानुभावान श्रेयोन भक्तो भिक्षभ हे लोके हत्वार्थ कामास्तु गुरुनेव भुंजीव भोगा रुधिक प्रतिग्धान देवा समुद्र गंभीर ऐकिजे वरी तो या देखिजे तरी क्षोभ मनी निंजे धनुचिया हे अपार पळे गगन वरी तया हे होईल मान वरी आघात भले गगन हृदयाचे वरी अमृत ही विटे की कालवशे वज्रही फिटवे वरी मनोधर म्हणून लोटे विकार विलाही स्नेहा लागे माये मनपेती किर होय परी कृपा ते मूर्त आहे द्रोणाची दुनिये हे कारुण्याची आधी सकल गुणांच्या निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंतो वरी आम्हा लागे कृपावंतो आता सांग पाय ते घातो चिंतू येईल ऐशे हे रणी वधावे बघा आपण राज्य सुख भोगावे ते मनाने आघवे जीवितेशी हे मने माने दुर्धर हे तीवन भोगर सधर हे असत येत वर भिक्षा मागत भली ना तरी देश त्यागे जाईजे का गिरी कंदर शेविजे परी शस्त्रातन धरीजे ह्यावरी देवा निवसितेश्वरी बावरुणी याच्या जिवारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे ते काढुनी काय जिजती लिप्त केवी सेविजती मद नव्हे उपपत्ती याची लागे ऐशी अर्जुन ते अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी परी ते मनाने चिदमुरारी ऐकोनिया हे जाणूनी पार्थो बिहाला मग पुनरपी बोलू लागला म्हणे देवा का चित्तया बोला देते जिना न त्वेत तीक्ष्ण कतरन्न गर्यो मत्वा जयत यदीवानोर्जयेषु याने वहत्वा हि जीवित विषाद मावस्थिता प्रमुखे दात राष्ट्रा एरवी माझ्या चित्ता होते
ते मी विचारुनी बोले जे येथे परिनिके काय या परते ते तुम्ही जाना भय विरुजयाशी ऐकीजे आणि या बोलाची प्राण सांडीजे ते तर संग्राम व्याजे उभ्या ते आता शिया ते वधावे की अभिरुणिया घ्यावे या दोही माझी बरवे ते नेनो आम्ही कार्पण्य दोष पहत स्वभावा पृच्छामि त्वा धर्म सम्मूढ चेता यश्रेयशा निश्चितं ब्रह्मे गृहीतन्मे शिष्यस्ते शाधी मा प्रपन्नाम आता उचित हे आता न पुढे इथं जे मज चित्त व्याकुल माझे तिमिरावर जैसे दृष्टी देते जभ्रंशे मग पाशीत असताना दिशे वसुजात देवा तैसे मज झाले जे मन हे भ्रांती ग्राशिले आता काय हिता पुढे तेही नेणे कृष्णत्वा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हाशी तू गुरु बंधू पिता तू आमुची इष्ट देवता तुची सदा रक्षिता पादी आमुते कैसे शिष्या ते करू सर्वता नेण्यावेरू के सरिता ते सागरू त्याची केवी ना तरी आपण त्याते माये सांडून या जाये तरी कैसे काही हे कृष्ण सर्वा तैशाबरी सर्व आम्हाशी देवा तुझे काहाशी आणि बोलिले जरी न मानशी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे विचारी ना धर्मा ते धडकरी पुरुषोत्तमा सांगे आता कवला नहि प्रपश्यामि समापुन्वाद्यो लोकच्छादमानीन्द्रियाणाम् आवाप्य भूमावसपुर्त समृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् हे सकल कुल देखोनी जो शोको पुनलाशे म्हणे तो तुझ्या वाक्य वाचून न जाया ऐके अनिके येथे पृथ्वीतला होईल हे महेंद्र पद ही पाविजेल मोहन पिटेल मानसीचा देशी पिजे सर्वता हल्ले ती सुक्षेत्री जरी पेरली तरी न विरुद्धी संचली आवडे तैशी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषध काही नव्हे येथे एकच उपयोग आहे परमामृत तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नव्हे जीवबुद्धी येत जीवाला कृपानिधी कारुण्य तुझे ऐशा अर्जुना तीत बोलिला क्षण एक क्रांती मग पुन्हा व्यापिला उर्मिने की वेद पाहता उर्मी नोय जे अनर्चे गंमत आहे ते ग्रासीला महामोय काल उदय कल्हारी तिथ कारुण्य वेलीचे भरी लागला म्हणून लहरी भांजेची ना हे जाणून ऐशी प्रौढी जो दृष्टी शवीची विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की तैशिया पंडकुमारा व्याकुला मिळवी जसे श्री कृष्ण जवला तो कृपावशे अवलीला रक्षिला आता मनोनी पार्थू मोह पनिग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणून या मग देखा दिक पाल्गुनु घेतला असे भ्रांती कवलून जैसा घनपटली भानू अच्छा दिजे हया परितो धनुर्धरू जहाला शयाती दुर्जरू जैसा ग्रीष्मकाली गिरीवरू वनवला का मनोनी सहजे सुनलो कृपामृते सजवलो तो उल्लासी श्री गोपालू महामेघू ते तर सुदर्शनाची दूती ते विद्युल्लता झलकती गंभीर वाचा त्या ती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल येणे अर्जुना चलो निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची ते आता ऐका मनाची आरानुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदासू संजय वाच एवं मुक्ता ऋषिकेशं गुडाकेशः परंतप न योषीति गोविंद मुक्त्वा तृष्णी भुवयः ऐसे संजय असे सांगतू म्हणे राया तो पार्थो पुनरुपी शोक कलतो काय बोले ऐके सकित बोले श्रीकृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वता न झुंजे ते भरवशेनी ऐसे ते हेला बोलिला मग मौन भरवणी ठेला ते तर श्रीकृष्ण विस्म पातला देखोनी दया ते तमवाच ऋषिकेशा प्रसन्नीव भारत सेनयेरुभैरमध्ये विशदंतमिदच वचः मगा पुला चित्ती म्हणे येते काय आधरले जेने अर्जुन सर्वता काही नेने काय कीजे हा उमजे काय कवने परी कैशेने धुर स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका ना तरी आज ते कुणी व्याधी अमृता समदिव्य औषधी वयशुची निरवधी निदानाची तैसे विवरित माया विशेषे सैन्यातू तया परी ते कारण मनी धरिते मग सदस्य बोल्या जैसे मातीचे गोपी टोकले की औषधा या कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी ते आहाच नदिशे गुण परिगुणी प्रगट होय तै वेरवरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे ते वाक्य ऋषिकेशे बोला धरिले श्री भगवान वाच असोच्चात्वन शोचत्वं प्रज्ञावादस्य भाससे गतासुन गतासुंच नानुशोचन्ति पंडिता
मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जीव तुवा इथा धरिले माझारीची तू जाणता तरी म्हणविशी परी नेनवे तेन सांडिशी आणि शिकवू म्हणो तरी बोलशी बहुसाल नीती जातन द्या लागे पिशे मग ते सैरा धावे जैसे तुझे शानपण तैसे दिसत असे तू आपण पै तरी नेनशी परी या कौरवा ते शोचू पहाशी हा बहुविस्मय आम्हाशी पुढत पुढती तरी सांग पा अर्जुना सुनिशिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काही हे तर समर्थे काथी तयापास निभूते होती तरी ते वायाची काय बोलशी जगा माझी हे सांप्रत दिशी झाले जे जन्म मृत्यू तुवा सृजिले आणि नाशी पावे नाशिले तुझे काही तू भ्रमलेपणे हंकृती याशी घातून करीशी चित्ती तरी सांग काय होती चिरंतर तू एक वदिता आणि सकल लोक मारता ऐशी भ्रांती धनी चित्ता येऊ देशी अनादि सिद्ध हे आघावे होत जात स्वभावे तरी तुवा का सोचावे सांगे मज तरी मूर्खपण निनशी न चिंतावे ते चिंतशी आणि तुची नीती सांगशी आम्हा प्रती देखे जे होती ते दोही ते न सोचिती जे होय जाय हे भ्रांती म्हणूनिया न त्विवाहम जातुनासम न त्वं न मे जनाधिपा न चैवं न भविष्याम सर्वे वशे भयाम तापरम अर्जुना सांगेन ऐके आता हे भूपती असे का अधिकरुणी नित्यता असे असोनी ना तरी निश्चित दयारुणी हे भ्रांती गेली करुणी दोन्ही नाही हे उपजय आणि नाशे ते अविनाशाची जैसे पवने तो हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवन ते जन्मले म्हणून येत तुची वाय ते स्फुरण ठेले आणि उदक पिठाले तरी आता काय निमाले विचारी पा देही न स्मिधा तथा देहे कौमारम यौनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती हे वरिषा भेद अनेक हे प्रत्यक्ष देख प्रमाण तू हेत कौमारत्व दिशे मग तारुण्य ते भ्रंशे परिदेह ज्ञानशे कासवे देशे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐशे जाणितया नाही महादुःख मात्रा स्पर्शास्तु कोणतेय शीतोष्ण सुख दुःखा आगमापियनो नित्यास्ता अस्तिर्शिश्वन भारत येण्याचे कारण जे इंद्रियाधीनपण ते अक्कलीचे अंतस्करण म्हणून भ्रमे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाटवणी वाखानिती जे ऐकले चकती कृतांताधिक ऐशी महिमा घनदट गंगा जशी चोखट तया देखी जगी सुबट ओट झाली ते परुष तुझे अद्भुत ऐकुनी आहे समस्त झाल्या ती विरक्त जीवितेशी जैसा सिंहाची हाका युगांत होय मदमका तैसा कौरवाशिका धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गुरुडाते तैसे अर्जुनाय तू ते मानिती सदा दे आघातपण जाईल मी मग हिनतो अंगा येईल जरी मागुता निघशील न झुंजायची आणि हे पलता पलोनी देती धरून अवकला करती न गणित कुठे बोलती ऐकता तुझं हे तू ते लिहि टावे आता लोक दाटेपणे न झुंजावे हे जिंतिले तरी भोगावे महितलो हतो वा प्राप्यशी स्वर्ग जित्वा न मोक्षे महिम तस्मात् उत्तिष्ठ कोणतेय युद्धाय कृत निश्चया तरी रणी येत तरी स्वर्ग सुख अनकलित पावशील म्हणून विचारू न करी किरीटी आता दोष नाशे भूत भ्रांती कवण चित्ता पातकाची सांगे प्लेची काय पुढचे कामार्गी जाता परिपाय झाले निजे तरी देई घडे अमृते तरी मारिजे तरी विखेसी सेविजे तैसा स्वतंत्र दोष पावजे हेतुकपणे म्हणून या पार्था हेतू सांडून या सर्वता तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युज्यस्व नैनम पाप वाप्यशी सुखी संतोषान यावे दुःखी विषादन भजावे आणि लाभा लाभन धरावे मना माझी हे विजयपण ही होईल की सर्वता देह जाईल या आगीत जाईल पुढील चिंता विना आपण या उचित स्वधर्म राहता पावे हे निवांत ती साहुनी जावे ऐशिया मने व्हावे तरी दोष न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा एषा ते भयहिता सांख्ये बुद्धी योगयित्वा शृणु बुद्ध्या युक्तो या पार्थ कर्मबंधे प्रहास्यशी हे सांख्य स्थिती कुळित सांगितले तुझं येतं आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा जया बुद्धीची या युक्ता झाली या पार्था कर्मबंधने सर्वता बांधून पवे तैसे वज्र कवलेजे मग शस्त्रांचा वर्ष साईजे तैशी या उळीजे अनुकृत न्याहाभिमित्राय नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात्
ऐशा ही कतरी नरमृषे आणि मोक्ष उरला असे येथे पूर्व कर्म दिशे चोखालत कर्माधारी राहती परिकर्म फल निश्चिती तैसा मंत्र बांधीचे भूतबाधा या परिचय सुबुद्धी आपुले या निरवधी हा सदाची उपाधी आकुरण शके शके हे संसारी पाप पुण्य जे सूक्ष्म आणि निष्कंप गुणात्रयादी लेपन लगती जेत अर्जुना पुण्यवंशे तरी अशेषे नाशे संसार भयो व्यवसायात्मिका बुद्धी रकेह कुरु नंदन बहुशाखा हे नसताशो बुद्धियो व्यवसिनाम दीपकलिका 10 कोटी बहुते जाते प्रगटी तैशी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये पार्था भोवती परी हे अपेक्षिते विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणि का सारिका बहुवसु जैसा न जोडे परिसु का अमृता चाले शिव दैव गुणे तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी हे परमात्मते अवधी जैशी गंगेशी उदती निरंतर तैसे ईश्वरा वाचुनी काही हे आणि का नाही तेथे एकची बुद्धी पायी अर्जुना जगी ये रते दुर्मती जे बहुता अशी देवी करती ते तर निरंतर रमते अविवेके म्हणून तया पार्था स्वर्ग संसारा नरकावस्था आत्मसुख सर्वता तृष्ट नाही यामी मा पुषिता वाच्यम प्रवदंता वा निश्चिता वेदवादरता पार्थ नान्य अस्थिर निवोदिता वेदाधारे बोलती आमच्याकडे 3 सुख मोठा आहे असू तिने काय म्हणून ती संसार कामात्मानं स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुला भोगेश्वर गतिप्रती भोगेश्वर प्रसक्ताना तया प्रहत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते वेदाधारे बोलती केवल कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफले आसक्ती धरुनिया म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर हे ते वाचणे काही आणि सर्वता सुखाची नाही आयुष्य अर्जुना बोलती पायी दुर्बुद्धी ते देखे कामनाधिभूत होणे कर्मे अचरत ते केवल भोगीचित्त देवनिया क्रिया विशेष बहुते निरोपती विधिते निपुण होणी धर्मा ते अनुसृती परी एकची कुडे करीती जे स्वर्ग काम वनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो जैसा कर्पुराचाराशी किजे मग अग्नी होणे दीजे कमिष्टानी संचरिजे कालकुट दैवी अमृत कमृत जोडला उपाय हनुनी उलंडीला तैसा नाशिती धर्मान पजला हितुकपणे सायासे पुण्याचे संसार प्राप्तीचे परिणती ती काय कीजे अप्राप्य देखे जैसे रासा वंदनी ससोयनिकी करुणिया तैसे भोगासाठी अविकी धाडकी धर्म म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देखे सर्वता तया वेदवार्ता मनिवशे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रिगुण्य भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो निर्गो निर्योगक्षेम आत्मवान तेही तिन्ही गुणी गुणी आवृत्त हे वेद जाणे भ्रांत मनोनि उपषदादि समस्ता सात्विकते हे रजतमात्मक ते तर निरुपेजे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुख दुःखाशीच कारण येत जने अंतस्करण रिगोदेशी ते गुणत्रया ते आवेरी मी माझे हे न करी एकात्मसुखांतरी विसंभजनी एवा यावान्नार्थ उपादाने सर्वता सत्प्लुतो तोदके तवा सर्वेषु भुविदेषु ब्राह्मणस्य विजानतः ते वेद बहुत बोलिले वेद वेद सुतले आणि आपण हितापुले ते चिये घेपे यश प्रकटल्या गवस्ती आशेषे मार्गे दिसती परी ते तुला हे काय की ते सांगे मज काउदकमय सकळ जरी झाले असे महितल हे आपण एक केवळ अर्चिती जोगे तैसे ज्ञानी जे होते ते वेदार्थाचे विचारती मग अपेक्षित ते स्वीकारते शाश्वतचे कर्मण्यवाधिकारस्ते महाफलेषु कदाचिन महाकर्म हेतु भूर्मा होत संघ त्यक्त्वा कर्मणी म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझा उचित होईल ऐता स्वर्ग सुकर्म आम्ही समस्त हे विचारले मग तवचे हे मना आले जे न सांडीजे तुवा फुले विहित कर्म परिकर्म फली आसन धरावी कुकर्मी संगतीने व्हावी हे सत्क्रियाचे आचरावी हेतुकपणे योगस्थः कुरु कर्माणि संग त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध यो भूमो भूत्वा समत्व योग उच्यते तू योगयुक्त होऊनी फलाचा संग टाकूनी मग अर्जुन चित्त देऊनी तरी अजया समाप्ती ते पावे तरी विशेषे तोषावे ही नको की निमित्ते कोणी के हे सिद्धिता ठाके तरी तिने अवतरके भवभाविना अतता सिद्धी गेले तरी काजाचे केले झाले परी टेहले आई गुन्हा आले अशी जिमानी देखे देवला कर्म निपजे ते तुले आधी पुरुष आपलीजे मग देखे संत याचे दुरेन हे वरम कर्म बुद्धियोग धनंजय बुद्धो शरणं चित्वा कृपणा फल हेतवा
बुद्धिर्युक्तो जहाति अविवेक दुष्कृत सुकृते तस्मादुगायुजस्व योग कर्मसु कौशलम. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारदान योगाचे हितमना आणि बुद्धीचे ऐक्याते जो बुद्धियोग विचारिता अर्थात दिसे हा पडता कर्मयोगू तरी त्याचे कर्म आचरिजे तरी हा योग पाविजे समीव सहजे योग स्थिती म्हणून बुद्धियोग सधरू जेता अर्जुना होई स्थिरू मने करी आवेरू फळे हेतुचा जे बुद्धियोगा पातले त्याची पारंगत झाले ही उभय भक्ती जोडले पुण्य कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणा जन्मबंध विमुक्ता पदं गच्छन्त्यमामयम् कर्मितरी वर्तती परी कर्मफलानातलती आणि आता तन्नोपदे अधिनातया मग निराय वैभरित पावती पदाच्युत धनुधरा यदा हि मोहकलिलं न बुद्धिर्व्यक्तिरा शिष्यति तदा गत्तान्ति निर्वेद दुसोत्तव्यस्य श्रुतच्च वैसा हे होशी हे महाते या सांडेशी निवैराजदानशी संचरेल मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान येणे निचाडे होईल मन अपेक्षे तुझे येता अनिक काही जाणावे का मागितला स्मरावे हे अर्जुना गवे पारुशेल श्रुती प्रपिन्नाते तदा स्थापश्य निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमावापशी इंद्रियांची या संगती जे पसरते मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जे बुद्धी वय निश्चल ते पावशी सकल योगस्थिती. अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाष्या समाधिस्तस्य केशव स्थितती की प्रभाषेत किमाशीत व्रजत किम. अर्जुन म्हणे देवा आच्या कृपया आघवा मी. अर्जुन उवाच जायेषि चेत्कर्म नस्ते मता बुद्धिर्जनार्दना तत्किते कर्मणी घोरे मां नियोजयशी केशवः. मग ऐका अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलले ते निकेम्या परिसले कमलापती ते तर कर्मानी करता उरेचिनी पाहता ऐशे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवी श्री हरी मनसी पार्था क्रमराम करी हे लाजशीन महाघोरी कर्मी सुता आगा कर्म तुझी अशेष निराकर्षी निशेष तरी मज करवी हिंसक का करविशी तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मान देशी कर्मलेशा आणि ऐसा नाही हिंसा करिताहासी व्यामिश्रणेव वाक्येन बुद्धी मोहसीव मे तदेकं वदं निश्चितं येन श्रूयो मां प्नुयात्. देवा तुवाचे ऐशी बोलावे तरी आम्हाने करावे आता संपले म्हणून पाघवे विवेकाचे अगा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा आता पुरला दिवसा आत्मबोधाचा वैदुपत्तिवारुणी जाये तरी योग्या कैसे जे सांगे मज आव्हान टाका माझ्या उद्योगीचे ओरवला म्हा मी आधीच काही नेने वरी कवळील मोही येणे श्रीकृष्णा या कारणे पुसिल तुवा नवाई येतो उपदेशा माझी गवाही काही अशी की जे आम्ही आता बोलावटले तुवाचे ऐशी करावे तरी सरले म्हण ऐशी आयशिया परी बोलशी तरी निखे आम्हा करीशी येतात ज्ञानाचे आस काहीशी अर्जुन म्हणे तरी आणि जरी सरले तरी आणि काही का असे झाले जे ते धवलले मानस माझे श्रीकृष्ण चरित्र काही नीच जरी चित्त माझे ना तरी चकविता अतिमाते ते तत्वती ते गौचते निरुते जाणवेन. म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी मी अत्यंत जरासे परी ऐशियानिके परिशे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे औषध यावे परिते पथ्यरुच्य व्हावे मधुर जैसे तैसे सकलार्थ तत्व सांगावे उचित तरी जे बोधे माझी चित्त देहा परी देवा तुझा ऐसा निज गुरु आजी अतिधन धर करू इत भीड कवनाची धर तू माया मुची हा कामधेनुचे दुबते दैवी झाले जरी अपयते तरी कामेची कानकीचे वाणी किजे तरी चिंतामणी हाता चढे वरी वांछेचे कवन साकडे का पुलेने सुरवाळे इच्छा विना देखा अमृषितीचे ठाकावे मग तहानाची जरी फुटावे तरी साया सुका करावे मागील ते कैसा जन्मांतरी बहुते उपासते लक्ष्मीपती तो दैवी आजी अति आजला शिदरी तरी आपुली अवसवेशा मागविषयी परेशा देवा सुखालो हा माणसा झाला असे देखे सकलार्थिचे जे आले आणि पुण्य यशस्वी आले जे मनोर्थ झाले विजय माझे जे जे परमंगल धामा सकल देव देवोत्तमा तो स्वाधीनाजी आम्हा म्हणून या जैसे मातेच्या ठाई अपत्यानुसरून नाही स्तन्या लागून पाही जे परी तैसे देवा तू ते ऋषी झाले जे आवडते ते आपल्याने आते कृपानिधी तरी तारपत्रिका हित ते सांगे कनिश्चित पार्थु म्हणे श्री भगवान वाच
लोकेस्मिन् विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां या बोला श्री अच्युत म्हणते विस्मत अजून या दोन अभिप्राय जे बुद्धियोग सांगता सांख्ययोग मग संस्था प्रगटली स्वभावता प्रसंग्याम्हा तो उद्देशितो नेनशीची म्हणून क्षोभला शिवायाची तरी आता या निमियाची उक्त दोन्ही आगधारी श्री श्रेष्ठा ये लोकीय दोन्ही निष्ठा मनिवासिनी प्रगटा नादी सिद्ध एक योग म्हणजे सांख्य तद्रुपता तू कर्मयोग जाण ते तर साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेल हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटी जाणी जैसे सिद्ध साधनी भुजन तृप्ती एक तशी पूर्वापार दिसता भिन्न दिसते पाहता मग सिंधू मलने ऐक्यता पावती शेके तैशी दोन्ही मध्ये एक कारणात ते तरी उपासते योग्य ते अधीनासे देखे प्लवना साडीसा पशु पक्षी तैसा सांगे नरु केवी तैसा पावी वेगा हलो हलो ढाले ढाल केवते केवेल या मार्गाचे निबले निश्चित ठाके तैसे ते कपाविंगमाते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्यमत मोक्षाते अकळते योगी कर्माधारे विहितेचे निजाचारे पूर्णता अवसरे पावती होती न कर्मण्यामतरम भान्य स्मष्कर्म पुरुषो स्नुते न च संन्यासना देव सिद्धे क्षमाधिगच्छति वाचोनी कर्मारंभोचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईजे ना का प्राप्त कर्म सांडीचे तरी निष्कर्म होईजे हे अर्जुना वाया बोलजे मूर्खपणे सांगे पहिले तिला जावे ऐशे व्यसन काय येत पावे जावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैशेनी फुकीजे किजे ते सिद्धी केवी सांगे देव निता नाही तव व्यापरवाशे पाही मग सस्तुंचीच्या ताई सहजे म्हणून ऐके पारता निश्चयता तया औषध कर्म सर्वता ताज्य नोहे आणि आपली चाळे आपातीचे भांडे ते त्याचे की कर्म सांडे असे आहे हे वायाची सायरा बोली जे उकळू जरी ते कोणी पाहिजे तर ते तिचे कर्म तिचे निभ्रांत मानी नाही कश्चित नक्षणमपि जातु निष्ठष्ट कर्मकृत कार्य ते हे शिव यवशः कर्म सर्व प्रकृती ते गुण आहे जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे ते चेष्टाचे गुणाधीन अपेक्षे असे जे विविध कर्माचे तुले ते सरळे ओसंडले तरी स्वभाव काय निमाळे इंद्रियांचे सांगे श्रवणे ऐकावे ठेले का ते जे गेले आणि नासारंध्र बुझाले परिमळून गे ना तरी प्राण नगती ते निर्विकल्प झाली मती ते हार्दी उकल ते स्वप्नाम ते छप्पन ना हे हे स्वप्नाव बधू ठेले की चरण चालू विसरले हे असो काय निमाले पूर्ण मृत्यू जन्म मृत्यू हे नटकेचे जरी काही तरी सांडिले हे काही म्हणून कर्मत्याग उपायी बुद्धी प्रकृती म्हणता कर्म परमाधीरपणे निपजले प्रकृती गुणे येरी घरी मोकले अंतस करणे वही जे वाया देखे रती अरुजे मग तरी विष्टला बशीजे तरी चालू होणे इंडीचे परतंत्रा का उचलले वायवशे तले शुष्कपत्र जैसे निचष्टा आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्मी व्यापारे निरंतर मनोनी संगजो प्रकृतीचा तवरी त्यागुण घडे कर्माचा ऐशी आय करू म्हणती तयांचा आग्रह चिवरे कर्मेंद्रिय आणि संयम्य असते न मनसा स्मरण इंद्रियार्थे मूढात्मा मिथ्याचार स उच्यते हे उचित कर्म सांडिते नशिम होऊन पाहती परिकर्मे तेची अवयव देखा अंगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती घेवणे प्रमे रत्नाचे पदबंध नागर तेची रंगाधिले अंबर येत साहित्यवाने सुपर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची रुणझुणती शुद्र घटिका अर्थध्वनी नाना प्रमयाचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसते उची पदे माझारी रत्ने बली तेत व्यासादिकाच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने मनपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरते तरी तर्कुतोचु फरशु नीती भेदो अंकुशु वेदांत तो महारसू मधुकू मिरवे एख्याती दंतो तो स्वभावता खंडितो तो बोधमद संकेतो वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू जो पद्म करय वरदू धर्म प्रतिष्ठात सिद्धो अभय हस्तू
देखा वेकवंतो सुमिमळू तोच शुदा दंडो सरळू जेत परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवाद तोच दशनु जो समता शुभ्रवर्णू देवेस्मै विघ्नराजू मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृत मुनी आली सेविती प्रमेय प्रवाळ सुप्रभ द्वैता तेची निकुंभ सरसेपणे कवटैग मस्तकावरी उपरोदशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे जे कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी हे तिनी एकवटले तेच शब्द ब्रह्म कवळले ते म्यासे रूपानमले आदि बीज आता अभिनवागलसनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमली म्या मदहृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषाच्या दुर्विवेकावरी दैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे ते त प्रगटे महानिधी का चिंतामणी झाली आहाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणतेने गुरु भजिजे होईजे ऐसे मूळ संजने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्र गावणी ना तरी अमृत स्वादनी रस सकळ तैसा पडत पडती तोची मिया अभिवंदिलया श्री गुरुची तो अभिलाषित मनोरुची पुरविता तो आता अवधारा कथा घन जे सकळा कौतुका जन्मस्थान हे अभिनव उद्यान विवेकतुरुचे ना तरी सर सुखाच्या आधी ते प्रमय महानिधी नाना सुदाब्दी परिपूर्ण हे ही परमधाम प्रगट सर्व विद्याचे मूळपीठ शास्त्रदाता उसोट आशेषाचे ना तरी सकळ धर्माचे माहिर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथा रूपे भारती प्रगटल्यासे त्रिजगती आविष्करवणी महामती व्यासाचे म्हणून हा काव्या रावू ग्रंथ गुरुवतीचा ठावू येतो निरसा झाला ओ रसाळपणाचा देवीच्या ऐका अनिक एक येतोनी शब्द श्री सत्साद्रिक आणि महाबोधी कोवळिक धुनावली येत चातुर्य शाणे झाले प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोखले सुखाचे सुखाचे येत माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उच्चिता दिसे भले येत कळाविदपण कळा पुण्याशी पागळा म्हणून जलविजयावलेला दोष हरले आणि पाहता नाविक रंगी सुरंगतेची आगळिक गुणास गुणपणाचे विक बहुवस येत भानुचे नितेजे धवळले जैसे त्रैलोक्य उदय दिसले तेस व्यासमती गवळले मिरवे विश्व कासु क्षेत्री बीज घातले ते आपल्या परी विस्तारले तैसे भारते सुरवाडले अर्थ जात ना तरी नगरांतरे वसिजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ ही प्रथम वैस्या काळी लावण्याची निहाळी प्रगडेशी आगळी अंगणांगी ना तरी उद्यानी माधवी घडे येत वन शोभेची खाणी उघडे आदिलापासून उपाडे जिया परी नाना घनीभूत सुवर्ण तैसे निहाळिता साधारण अलंकारी बरवे पण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवपन पातळे ते जाणोनी काय आश्रले इतिहाशी नाना पुरदे प्रतिष्ठे लागी सानिव धरोनी अंगी पुराण आख्यान रूपे जगे भारताले म्हणून भारती नाही ते नोहेची लोके ती येणे कारणी म्हणपे पाही जगत्रय ऐसी जगी सुरस कथा दे जलभूमी परम पार्था मुनी सांगे नुनाता जलमेजिया ते अद्वितीय उत्तम परम मंगलधाम अवधार्युजो आता भरत कमल परागू इथाग्य प्रसंगो जो संवादला श्रृंगो अर्जुनेशी ना तरी शब्द ब्रह्माब्दी मतल्या व्यास बुद्धी घडवले निर्वधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के खडीसले विवेके पद्याले परिपाके आमोदासी यापेक्षी जे विरक्ती सदानुभवी जे संती सोहम भावे पारंगते रमिजेत
या करणी जे भक्ती ते भीष्म पर्व संगती म्हणतिली कथा जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मशाने प्रशंसिजे जे सनकादिके सेविजे आदरीशे जैसे शारदेचे चंद्रकळे माझी अमृत कौन कवळे ते वेचिती मन मवाळे चक्रत लगे या परिश्रुता अनुभवावी हे कथा अति हलवारपणा चित्तानुनिया हे शब्देवी न संवादिजे इंद्रियाने न ता भोगिजे बोलादी झोंबिजे प्रमेयाशी तैसे भ्रमळ परागुनीती परी कमळदळे नेनती तैशी पर्याये सेवेती ग्रंथीये का आपुला ठाऊन सांडिता अलंकारे चंद्र प्रकटता अनुरागे भोगिता कुंदनी जाणे ऐसेनी गंभीरपणे स्थिरावले अंतकरणे अथिला तोची जाणे मानुये अहो अर्जुनाची पांती जे पनसिया योग्य होती ते कृपा करून संती अवधान द्यावे हे सलग म्या मंडले चरणा लागोनी विनविले प्रभू सकल हृदया पुले मनोनिया तैसे स्वभाव माय बापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक तितयाचा संतोषाती ऐसा तुम्ही व्यंग्यकारिला सज्जनी आपला म्हणतेला तरी उणे सहजी उपासला प्रार्थुकाई परी अपराध तो अनेक आहे जे मी गीतार्थ कवळो पाहे त्या उदारा विनोबाई मनोनिया हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता एरवी भानती काय करुता शोभियाती की टिटबू चाचवरी मापसुये सागरी ऐका आकाश गिवसावे तरी अनेक त्यावनी थोर व्हावे म्हणून या पाडूया गवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वयंभूवरी येथे भवानी प्रश्न करी चमत्कारुणी येत हर म्हणे निजे देवी जैसे का रूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू त्या निद्राचा घोरू तो सोय सर्वेक्षरू प्रत्यक्षानुवादिला ऐसे हे आगाध वेडावती वेद जे अल्पमिमत मंद काय होय हे अपार कैशिने कवळावे महातेज कवळे धवळावे गगन मोठी सुवावे मशके केवी परितासी पाधारू तेनेची बोले सधरू तो सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे एरवी तरी मी मूर्खो तरी झाला असे वेकू तरी संत कृपा दीपको सजोळ असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिस्थितीच आहे हे मृतय जीवितला आहे अमृत सिद्धी तरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुखया हाती भारती एवं वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाये तया ते कामधेनु माये तयासे अप्राप्य काय आहे म्हणून मी बरोतोला हे ग्रंथीये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तो मते विनवितासे आता दे जो अवधान तुम्ही बोलव्या मी बोलीन तैसे शिष्यसूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रह येतो साधूचा निरपतू त्या आपल्या परी अलंकार तो भलत्या परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोला विण लगे काही आता ग्रंथा चित्त दे झडकरी या बोला निवृत्ती दासू पाहुनी परम उल्लासू म्हणे परेसा अवकाशू धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय तरी पुत्रसये मोहितो धृतराष्ट्राश्री पुसतो म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रचे जे धर्मालय म्हणिजे तेच पांडवानी माझे गेले असते व्याजे झुंजाचेनी तरी तेचे तुल्या अवसरी काय तेचे तासे एरेरी ते जडकरी कथन करी मदप्रती संजय वाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत ते वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलय पसरले कृतांतमुख उठावले एक वाट जैसे उसळले काळकुट धरी कवन ना तरी वणवणानळू साधुकला प्रलव्या ते पोखला सागुरु पोषण उदवला अंबराशी ऐसे दळ दुर्धर ज्ञानावेही परिकर अवगमले भयासुर ते काळी ते देखून या दुर्योधने अवेरले कवने माने तैसे नगणजे पंचानने गजगटाते पश्येतां पांडुपुत्राणां माचार्यं महतीं चमुं युडां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळवार उचलला पांडवाचा गिरिदुर्ग जैसे चालते
तैसे वेद युव संभवते रचले अतिबुद्धिमंते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरटा केला ते न्या सैन्य सिंधू पाखंडा देख देख अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधान विराटश्च द्रुपदश्च महारथा आणि काही असाधारण जेष शास्त्री प्रवीण शास्त्रधर्मी निपुण वीराहाती जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची हेत युधान सुभटो आला असे विराटू महारथे श्रेष्ठ दुष्टके तुष्टे कितान काशीराजश्च वीर्यवान पुर्जित कुंती भोजश्च शैवेश्च नरपुंगवः युधा मनुष्य विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः चेकितान दृष्टकेतु काशीराज वीर विक्रांतो उत्तमौजानुपनातो शैव्यदेक हा कुंती भोज पाहे येत युधा म्हणू आला आहे आणि पुरुषदाती सकळ देख हा सुहृदय नंदनो तो अपरो नवार्जुनो तो अभिमन्यु मने दुर्योधनो देखे द्रोणा आणि कै द्रौपदी कुमर हे सकल महारथी वीर मी तिथे सती अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रमीमते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समतिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सोमदस्ति तथैव च आतामुचादळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगिजते उद्देश एक दोन्ही जाईजती बोलोनी तुम्ही आदि करोनी मुख्य जे हा भीष्म गंगानंदनो तो प्रदास्वी तेजस्वी भानो द्विपगंजाननो कर्णवेरू एक एकाचे निमन व्यापारी येशो होय संवरे हा कृपाचार्य पुरे एकलाची येते विकर्ण वीरू आहे अश्वत्थामा पहिल पाहे याचा आदर सदा संग्राम हर जिंतेला निवांत कवचाचा ठाव पेडला अर्जुन मोहे कवळला क्षणा माझी जैसा भ्रमरभेदी कोडे बल तैसे काष्ट कोरडे परी कळके माझी सापडे कोवळे ते तर उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरून येणे तैसे कठीण गोवळेपणे ते देखा हे आदिपुरुषाची माया आया म्हणून भुलविल्या की राया संजय म्हणे औदारे मग तो अर्जुन देखोनी सकळ स्वजन विसरला अभिमानो संग्रामीचा कैसी नो सदेता उपनलितेत चित्ता मग मने कृष्णाता नसजेत माझे अतिशय मन व्याकुळ होत सेवाच्या बळल ते वधावे जे सकळ येणे नावे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनु पश्यामि हत्वा स जनमावे या कौरवा जरी वधावे यदि दुष्टाचे कारण वधावे हे रे गोत्र जामचे म्हणून जलो हे झुंज प्रत्ययान हे मज येणे काय काज महापापे देवा भोवता परिपाता येत वोकटे होईल धुंदता वर काय चुकविता लाभवाथे नकांक्ष विजय कृष्ण न च राज्य सुखानिचम की नो राज्य न गोविंद की भोजन विमुक्ता येषां ते कंक्षितम नो राज्य भोगा सुखानिचम हेमेव स्थायुध्य प्राणत्कातनानिचम आचार्य पितर पुत्रा तथैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंध निस्तता तया विजय वृत्ती काही मज सर्वता काज नाही एक राज्य तरी काही पाहुण्या या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळता गवे पातू म्हणे तेने सुखे विन होईल ते भले तेसे जाई दिल परी जीविते वंजेल याची लागी परी याशी घातू कीजे मग आपण राज्य सुख भोगावे हे स्वप्ने मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवना लागी जियावे तरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे पुत्राचे चिकुळ तयाचे कायेची फळ हे निद्रजे केवळ गोत्रा फुले हे मानाची केवी धरिजे आपण वरी घडे तरी की जे भले या आम्ही जे जे जोडावे ते समस्तही भोगावे ते जीवते उपकारावे काजी यांच्या आम्ही दिगंतेचे भूपाळ विमंडोनी सकळ मग तंतोची दे कोळ आपले जे तेचे हे समस्त परी कैसे कर्म परित झाले असते उदित झुंजावया
अंतरोनी कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्रारी जिव्हारे आरोपुनिया ऐस्या ते कैसने मारू कवनावरी शस्त्र धरू निजुर दिया धरू घातू केवी हे निशितू कवन परी पैल भीष्म द्रोण दयाचे उपकार सारण आम्हा भूत येत शालक सासरे मातुळ आणि बंधुके सकळ पुत्र नातू केवळ इष्टाय असते अवधार्या ते जवळकेचे हे सकळ सोयरे आमुचे म्हणून दोषातिवाचे बोलताचे एतान हंतुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतु किं न मही कृते हे वरी भलते करतु आताचे ते मारुतु परी आपण मने घातू न चिंतावा त्रैलोक्याचे अनकळित तरी राज्य होईल प्राप्त तरी अनुचित नाचरे मी तरी मी अतिशय शिकिजे तरी कवनाच्या मनी उर्जे सांगे मुख केवी विजय कृष्णा निहत धात राष्ट्रान का प्रीतिशा जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हतवैताना ततायना जरी वधो करोनी गोत्रजाचा वसोट होऊनी दोषाचा मज जोडीला असे तो हातीचा दुळवोशी कुळहरणी पातके त्यांगी हृदय असे घे ते वेळे कोण घेऊ ते देखवासी कैसा उद्याना माझ्या अनळू संचळा देखुनी प्रबळू मग क्षणभरी कोलळू स्थिर नोहे का सत्कर्म सरोवरू अवलोकुनी चकोरू न सेवित्या वेरू करुणी निगे तया परी तू देवा मज को येसी मावा तरी पुण्याचा ओलावा नाशिजेल तस्मान्नार वयं हन्तुं धातराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः श्याम माधव मनोनिमी हे न करी ये संग्राम शस्त्र न धरी एक डाळ होते परी दिसतसे तुझी अंतराय होईल मग सांग्या मुझे काय उरेल तेने दुखे फुटेल तुझ विन कृष्णा म्हणून कौरव हे वधी जाती मग आम्ही भोग भोगी जाती हे असो भात आवडी अर्जुन म्हणे यद्यपि तेन पश्यन्ति लोभ व्रत चेतसा कुलक्षे कृतं दोषं मित्रदोहे च पातकं कथं नियमश्यापि पापदस्मा निवर्तुकं कुलक्षये कृतं दोषं प्रपश्यति जनार्दना हे अभिमानमध्ये भुलले जरी संग्रामा तरी आम्ही हे तापुले जाणावे लागे हे कैसे करावे आपले आपण मारावे जाणत जाणताची सेवावे कालकुट आवड मार्गी चालता पुढे झाला उचिता तो कविता लाभवाते असता प्रकाश झांडावा कांद कुपाश्रावा तरी तेथे कौनो देवा लाभ संगे का समोर अग्नी देखोनी जरी वंचित जेव संडवणे तरी क्षणा एका कवलोने जाऊ शके तैसे दोष मूर्त अंगे वाजवती पात हे जाणता एके वेळी येथ प्रवर्तावे ऐसे पार्थ ते अवसरे म्हणे देवा अवधारे या कल्मशाची तोरी सांगेन तुझ कुलक्षे प्रविशन्ते कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलं कृष्ण धर्मो बिभवत्युत जैसे काष्टे काष्टमतिजे तेत वन्ये कोपजे तेने काष्ट जाद जाळजे प्रज्वलेनी तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेने महादोष गोरे कुळची नाशे म्हणून येणे पापे वंश धर्म लोपे मग अधर्मच्या रूपे कुळा माझे अधर्माभिभवात कृष्ण प्रजंती कुल स्त्रिया स्त्रीषु दृष्टार्षु वाष्णेय जायते वर्ण संकरा हेत सारासार विचारावे कौने काय आचरावे आणि विनिषेधागवे पारुषती आस्तादी पोदवडीजे मांद काळू राहटीजे तरी उडोची काडोळीजे जे यापरी तैसा कुळी कुळक्षय होय ते वेळी तो अधधर्म जाय मग आण काय आहे पापा वाचुनी जय यम नियम ठाकती जय इंद्रे सैरा राहटती म्हणून विचार घडते कुलस्त्रियाशी उत्तम धर्म संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेत समूळ उपडती जाती धर्म ऐसी सोहाटाची आबळी पाविजय सैरा कावळी तैसा महापापे कुळे संचरती संकरो नरकायेव कुलहाणाम कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदय क्रिया मग कुळादया अशेका आणि कुळघातका हे रेरा नरका जाण्याती देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग वेळावती स्वर्गस्थ पूर्वपुरुष येत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे येत कवना दुडदुके कवनारपी तरी पितर काय करती कैसे स्वर्गे वसती म्हणून दे येते कुळापाशी ऐसा नकाग्नी व्याळू लागे तो निशांग व्यापी वेगे केवे ब्रह्मा कुळ दोषे रेते कुलग्रहाणां वर संकर कारकै उत्सादन्ते जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वता उत्स कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतो वासी भवति
ये श्रुवम् अहो बत महत् पापं कृतं व्यवसिता वयं यद राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता देवावधारी अनेक एक एत घडले महापातक जे संगदोषी हा लौकिक भ्रंशु पावे जैसा घरी आपुला निवसे अग्नी लागला तो आपण काही प्रजुला जाळो निघाली तैस्या त्या कुलसंगती जे जे लोक वर्तते ते वादा पावते निमित्तेने तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणते कुळ मग महाघोर केवळ निरे भोगी पडल्या ते ठाई मग कल्पांते उकळून आहे येणे से पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवा हे वेदकाने ऐकिजे वरी अर्जुन वरी त्रासोनी भुजे हृदय वज्राचे काय केजे अवधारी पा अपेक्षिजे राज्य सुख त्या लागिते तो क्षणिक ऐसे जाणताई दोका वेरुणा जे वडील सकळ आपुले दावयादिते सुदले सांग पाते कुले यदि मां प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणया धार्तराष्ट्रारणे हंतून तन्मेषे मतरम भवेत आता यावरील यावे तयापासून हे बरवे हे शस्त्र सांडून जावे बाणयाचे तयावरी होय जुतुके हे मरणहीन कलमेशे छाड नाही ऐसे देखोनी सकळ अर्जुन म्हणे मग म्हणे राजे निरोळ संजय वाच हे मुक्तार्जुन संख्ये रतपस्त उपविशत विसृज सशिरम चापम शोक विघ्न मानसः इति श्रीमद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योग नाम प्रथमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु ऐसे ते अवसरी अर्जुन बोलिला समरी संजय म्हणे अवधारे धृतराष्ट्राते मग अत्यंत उदगला न धरत गैव्यरू आला तेत उडी घातली खाला रथोनिया ऐसा राजकुमरो पदच्युतो सरतावय उपहरतो का रवी राह ग्रमस्तु प्रवाहिनो नातरी महासिद्धी संभ्रमे जितला तापसु भ्रमे मग ऐकळून कामे दिनुकी जे तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे ते तरवेवरू त्यजला तेने मग धनुष्यबाण सांडिले ते धरत अश्रुपात आले ऐसे केराया वर्तले संजय म्हणे आता या परी तो वैकुंठ नातू दे कोणी सकेद पार्थू कवने परी परमातो निरोपील हे सविस्तर पुढारी कथा अति सकौतुका ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती इति श्री ज्ञानदेव विचितायां भावार्थ दिग्मायां प्रथमोध्यायः पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जाईल वांछित पुरीला मानसीचे वाचा सिद्धी पावाल अज्ञापक व्हाल म्हणे तुमचे मागतील महारिते जैसे वृत्तपतीचे द्वार वनश्रीचे निरंतर ओलगे फलवार लावण्यशी इष्टां भोगान वन्यो देवान दास्यन्त्यन यजन भाविता दैत्यता न प्राजभ्यो य भुजेन सवयवा ऐसे सर्व मोक्षके सहित देवाची मूर्तिमंत हे पाठी समस्त भोग भरित तुम्ही अनार्थ तरी स्वधर्मंत वत्तला बापा हा दालिया सकळ संपदा का अनुसरणेंद्रिया मदा लुब्ध भोगण्या स्वादा विषयाची हा ये यज्ञ भाविके सुरे जय जय संपत्ती त्रिपुरी सर्वेश्वरीने भजले तो अग्निमुखी आवन न करील देवता पूजन प्राप्ती भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदरण करील अतिथी तो जो केवळ भोग सकते होईल तो ऐसा स्वधर्म क्रिया रहितो अतुलेपणे प्रदतो केवळ भोगासक्त होईल तो या मग या पावतोर आहे सकल पावे देखा तयात प्रयत्न पावे भोगा भोग तैसा शतांशु शरीर चैतन्य वासन करे देवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा धारा मोडला जैसा दीपासवे अर्पला प्रकाश जाय तैशी निवृत्ती संडे स्वतंत्र वस्तूंकडे ऐका प्रजा होय पुढे विरक्ती मनोनी धर्म दोष सांगितला तया ते काल दंडीला चोर म्हणून हरीला सर्व सदयाचे मग सकळ दोष भगवंते दिवसोनी घेतली जायते रात्री समयी शमनाते भूते जैशी त्रिभुवनाची दुःखे आणि नाना विजय पातके त्यांनी दात दुःखे तेथे जीवशे ऐशी वाजया जन्मना सुटे बापा कल्पांते सर्वता प्राणीगण मनोनी जवृत्ती संतावी इंद्रिय बरोबर निदावी ऐशी प्रशांत सुखवी पुत्रन जैसे जलचराचर संजय आणि लक्ष्मी दक्षिणी मनमांडे स्वधर्म तुम्ही पाठवी संभव नये म्हणून तुम्ही समजते आपले कर्मे उचिते निरत व्हावे पुढत पुढते मणिपत असेल
यज्ञशिष्टा शिनसंत संतमुच्यते सर्व खिल विषय भुजंते ते त्वगम पापाय पचन्यात्मका कारणा देखाविध क्रियाविध निर्वेतुका बुद्धिग जो असदेव समुद्धी विनियोग करी गुरु त्याग पूजे अवसरी दिजे भजे दिजे नित्यन्मातिके यजी पितृदोषे या यज्ञक्रिया उचिता यज्ञ ऋषी संवहन करिता शिष्य स्वभावतावरी जे जे ते सुखाफळे कुटुंबेशी भोजन करी के भोग्याचे ते निवारी कल्मशाचे या यज्ञशिष्टवा भोगी म्हणून निजे तो आधी या परी महारोगी अमृतसिद्धी कीर्तन निष्ठ जैसा नागे भ्रांतिलेशा तो तेशा लागे जैसा नाकले दोषा म्हणून सधर्मचे अर्जे तो सधर्मचे विजय जगे मग उरे ते भोगजे संतोषे ते वाचून पार्था राटणे अन्यथा साध्य कथा मुरारी सांगे जे देहाच्या आपण पे मानिते आणि विषया ते भोग्य म्हणते या अपरते न स्मरते आणि काही हे यज्ञोपकरण सकळ नेहन तसा ते पेरलं आम बुद्धी केवळ भोगो पाहते इंद्रियाची जाहिते कौतिक पाकने केले पापी पातके सेविती दान जे संपत्ती दाता अगवे आहुन द्रव्य मानावे मग सदर पावे आदी पुरुषे हे सांडून या मूर्ख आपण ब्याला देखणे पदविती पाक नानाविध जे यज्ञ सिद्धी दाये परीक्षा तो हो येते सामान्यान्य होय म्हणूया हे मनावे साधारण अन्न ब्रह्मप्रदान हे जेविते कारण विश्वादया अन्नात भवती भूतानि पर्जन्यात भव संभवा यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवम ब्रह्म ब्रह्मोद्भवम युद्धि ब्रह्म
सर्व पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञोच्यते मने अर्जुना पर्येशी जो अभिप्राय पूर्ण मानसी तो अंतराय स्वमुखेशी करीतो असे जो सर्वदा नित्य तृप्तो अंतस्करण भरितो परी विषया माझी पती तो जेने संगे कीजे तो काम सर्वता जाये दयाचे आत्मबुद्धी मन राहे पत्नी होय पुरुष जाणे दुःखेश्वन विनिकृश सुखेषु विगत स्पृहा वितराग भयक्रोधा स्थित वीर्य न मृच्यते नाना दुःखी प्राप्ती दयाशी उद्विग्न चित्ती आणि सुखाची आरती पडते ना अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयातेने काही परिपूर्ण तो ऐसा तो निरवधी तो जानपा स्थिरबुद्धी जो निर्सुनी उपाधी भेदरहितो यः सर्वत्र निस्नेहा शस्त्र प्राप्य शुभाशुभम नाभिस्तवंती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्र का जैसा अधोमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे ऐशी अनुचिंता संस्था मात्री सदैता निपाटुनाई चित्ता खवने वेले गोमटे काही पावे तरी संतोषी अभिनवे तो खोटी नागवी विषादाशी ऐसा हरिशोक रहितो तो आत्मबोध भरितो तो जानपा प्रज्ञा भुक्तो धनुर्धरा यदा संहर्ते चायं कुर्म शंगास्त सर्वशः इंद्रियार्थेश्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः का कुर्मजिया परी वाईलाव्य पसरी नातरी इच्छावशी अवसरी पापुल्या पण तैशी इंद्रिया प्रेती होती दया ते मंतली करती त्याची प्रज्ञा जाणसिती पतली असे विषया विनिवर्तते निराश्यवदिनः रसवर्जम रसोपेश्य परम दृष्टवा निवर्तते अर्जुना आणि एक सांगण्याचे कौतिक या विषयाचे साधक श्रोत्रात या होती परिसरसने नियमन करते जैसे वरी वरी पालवई फुडिजे आणि मुली उदक घालिजे तरी कैशनी नासुनी पजे तया वृक्षा तो उदकाशनी बले अधिक जैसा फाके तैसा मानसी विषपोखे रसनाद्वारे ये इंद्रिया विषय तुटे जैसा निय पुनर्टे रस हटे जे जीवन हे न घटे ये निविन मग अर्जुना स्वभावे ऐशी आई निर्माते हवे ते परब्रह्मानुभवे होणी जाईजे जे शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय यततो हेपि कोणत्य पुरुषस्य विपश्चिता इंद्रियानि प्रथास्तीन हरंतीन प्रसभा मनः हेरवितरी अर्जुना हे आयायने आदसना जे राहतती यतना निरंतर दयाच्या अभ्याची घरटी नियम नियमांची ताटी जे मनाचे सदा मुठी धरून राहती एकी जती कासाविषयी या इंद्रियांची प्रौढी ऐशी जैसा मंत्रज्ञाते भ्रवी भ्रविका देखे विषय तैसे पावते रीती सिद्धीचे पिशमिषे मग आकळीचे स्पर्शे इंद्रियांचे नि संधी मना जे आहे अभ्यासी तुटावले ठाये ऐसे बलकरपणा हे इंद्रियांचे तानी सर्वांनी संयम्य युक्त ससित मत्परा वशम ही यशेंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः न्यायिके पार्था याते निदर्जो सर्वता सर्व विषयी असता सांडुनिया तोची तू जाण योगनिष्ठेची कारण दयाचे विषय सुखे अंतस्करण जकवेना जो आत्मबोध युक्त होऊन असे सततू तो माते हृदया तू संभेना हे रवी बाह्य विषय तरी नाही परिमानशी होईल ते काही तरी सातंतची पायी संसार असे तैसा या विषयांचा लेशू घेतले या होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीविताशी तैशी विषयांची शंका मनिवसती देखा धातू कर्याशी का विकदाता ध्यायन स्फुसते ध्यायतो विषयन स्फुसा संगास्तेषु जायते संगास्ते जायते कामात कामात क्रोधाभिजायते क्रोधाभरितं सम्मोह सम्मोह स्मृतिं भ्रमं स्मृति भ्रंशामि नाशो बुद्धिनाशं पंचति तरी निशंगाच्या आपले संगती संगे प्रगटी मूर्ती अभिलाषा जेत कामोपजला तेत क्रोधादीचा आला क्रोधी असे ठेविला समोह जाणे समोह झाली या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती संडवाते ज्योती आहती जैशी कास्तमानी निशी जैशी सूर्य ते जाती ग्राशी तैशी दशा स्मृती भंशी प्राणियांशी मग अज्ञानंद केवळ जिने आपलं जे सकळ ते तबुद्धी अकल हृदया माझी हे जात्यंदा पलनी पावे मग ते काकुळ ते सैरा धावे तैसे बुद्धीशी होय भावे धनुधरा ऐसा स्मृती भ्रंश घडे आणि सर्वता बुद्धी अवघडे ते तर समूलय पडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरात अशा जैशी तैसे पुरुषा विबुद्धीनाशी होय देखे म्हणून ऐके अर्जुना ऐसा विस्फुलिंग अंगींधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरुषके तैसे विषयांचे ध्यान तरी विषयाशिवाय मन हे सने तर पतन गिवसित पावे रागद्वेषायुक्तस्तो विषयांद्रेषु निश्चरन् आत्मविश्वास विधेयात्मा प्रसादाम दिगच्छति म्हणून विषय आघावे
पार्थ आणि काही एक जरी नाचल राग तरी इंद्रियाविषयक बालक रमता नाही जैसा सूर्य आकाश गतू रश्मी करे जगा ते स्पर्श तू मग संगदोष इंद्रिय तैतेचे ने जैसे इंद्रियांचे उदासीन आत्मचेती निर्भीत ते कामक्रोध विरत होऊनच तरी विषय तरी काही आपण नाही मग विषय कोण पायी तरी उदके पुढे आज्ञा पोळीचे ते विषय संगे आपले जे परिपूर्ण ऐसा आपणची केवलो होण्यासे निखलू तयाची प्रज्ञा चलू निभ्रांतमानी प्रसादे सर्व दुःखान हानी रसोपजायते प्रसन्न सचेतसो ह्याशु बुद्धी प्रवर्ती तिष्ठते देखे अखंडित प्रसन्नता अति चित्ता इतरी गणे नाही समजता संसार दुःख अमृताचा निर्धारू प्रवासे तया तैसे हृदय प्रसन्न होये परमात्मरूपी तैसा निर्वातीचा दीपू सर्वताने कंपू तैशी स्थिर बुद्धी स्वरूप योगयुक्तो नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भारत भावना न चा बाह्य शांती रस्यास्तस्य न सुखम येरे युक्तीची कडसणी नाही दयाची अंतस्करणी तो अकनकदान गुणी विषादिके पार्था आणि सर्याची आस्था ते नुपजे निश्चलत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना तरी शांती देवी अर्जुना आपण होय शांतीचा जीवाला नाही ते तर दुःख विचारून नरके काही तसा पापियाच्या ठाई मोक्ष न वसे देखे आविती माझी अघपती ते तर विजय जरी विडुरती तरी अशांतता सुखाप्राप्ती घडू शके म्हणून आयुक्तपणा मनाचे त्याची सर्वस्व दुःखाचे या कारण इंद्रियांचे दमन निके इंद्रियानी चरता यस्मन विधेय निधेयते तदस्य हरती प्रज्ञा वायुरारुष्य भावशी त्याची तरल्याचे न तरती विशेषंधू जैशी नाव तडी ठाकिता वरी वरपडी होय दुर्वार्ता हे चुकेल गमामकुता पावे तैशी प्राप्ती पुरुषे इंद्रिये ना करते कौतुक तरी दुखे संसारिके तस्मात् दक्ष महाभावो निगृहितानि सर्वशः इंद्रियानि इंद्रियार्थस्य प्रत्य प्रज्ञा प्रतिष्ठितः म्हणून आपले आपण पया तरी इंद्रिय त्याया काही धनंजय सातकाशे म्हणजे आपरी वाई लावय पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपण पे तशी इंद्रिय पैसे होती तया ते म्हणतले केर करती प्रज्ञादान स्थिती पातली असे आता आणि काही गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझा सांगेन परिसपा या निशा सर्व भूताना तशा जागृती संयमी तशा जागृती भूतानी सा निशा पश्यंती पुणे देखे बुद्ध जात निधले ते तिथे पाले आणि जीव ते जयले ते निधले तोची देवन अर्जुन स्थिर बुद्धी ते जाणी निरुद्ध मुनीश्वर श्लोक अपूर्यमानमचलं प्रतिष्ठं समुद्रमापं प्रवदन्ति युद्धं तद्वात् कामान प्रवशन्ति सर्वे शाप्निमाप्नोति न काम कामी पार्थानि कै परी दुदानी लावधारी तशा युक्ता सागरी अखंडित जरी धरता ओग समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अनेक नो हिमुषित मर्यादा संडी तरी ग्रीष्मकाली सरिता शोषणी जाती समजता परी नून नवे पार्था समुद्र जैसा तैसा प्राप्ती श्रुती सिद्धी तयाशी मोक्ष नाही बुद्धी प्राणी पावता नाबाधी घृती दया ते सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वाते वेरी कान लावी जरी अंधारी कोंडिले तो देखे रीती सिद्धी दया परी आले गेले शे न करी तो विजी गुंतला अंतरी महासुखी जो आपुले नागरपणे इंद्र भुवना ते पावल म्हणे जो रंजे पावलेने भिल्लन पार्था नवले पायी स्वर्ग सुख टिकले नाही हे तर सिद्धी काही प्राकृता होती विहाय कामान सर्वांस आश्चर्यती निस्पृहा निर्ममो निरहंकार समशांती न दिगच्छती ऐशी आत्मबोधी तोषला जो परमानंदे दोखला तोची स्थिरबुद्धी भला उलगतो तो अहंकारा ते दौडोनी सकल काम सांडोनी विचारे विश्व होणी विश्वामाजी एषा ब्रह्मस्थिती पार्थ नैनम प्राप्य मोहेति चित्वात्मरंतकार कालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे नाम द्वितीयाध्यायः हे ब्रह्मस्थिती निश्चिम ज्ञानभक्ती निष्काम ते पावले परब्रह्मा नायाशे हे चित्रपी मिलता ध्यान तिची व्याकुळता आड टाकून शके चित्ता प्रज्ञा जया तोची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगता अर्जुना प्रती संजय म्हणे ऐशे कृष्ण वाक्य ऐकिले ते अर्जुने मनी म्हणतले आता मुखे ऐका झाले किराले
जय कर्मदाता आघवे निराकारले देवे विपाशनिम्या पुरुषावे म्हणून या निशार्जुनाच्या बोला चित्ती धनुर्धर वाहिला आता प्रश्न करील भला शंकोनी तो प्रसंग असे नागरू सकल धर्माशी आगरू कमूर्त सागरू प्रांतहीनू जो आपण सर्वज्ञनाथू निरोपिता होईल श्री अनंतू ज्ञानदेव श्री मातू श्री निवृत्तिदासू इथे श्री ज्ञानदेवीताया भावार्थ द्वितीय अध्याय पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. कारा तिसरा अध्याय लगेल. तिसरा बारका आहे. तिसरा बारका आहे उद्या पटकन होईल. तिसरा बारका आहे. आता तिसरा करायला लागल. तिसरा घ्या. दोनच होती. तिसरा घ्या. आता एक घ्या. एक घेऊन दे तिसरा. तवा मग तिसरा राहून दे. ज्या तिसरा होऊन दे. नाही नाही ज्या येऊ ज्या नको कसं 11ला अन्येच भवशूरा अदर्थे त्वक्तजीवतः नानाशस्त्रप्रहणा सर्वे युद्धविशारदः ऐसे अनेकही भूत आहाती जयाच्या बळामिती दाता नेने जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्र जात इथून रूढ हे अतिप्रलय जगी पुरता प्रताप अंगी परी सर्व प्राणे मजची लागे आरले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून स्पर्शे मी तैसे सुबटासी आमुचिया कादाचने पाडे देखे आपले जीवित तोकडे ऐसे निवड चोकडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती कडे कीर्तिशे जिती हे भुवासो शास्त्रनीती येथोनिया ऐसे सर्व परी पुरते वीरदळी अमुते आता काय गुणुया ते अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तिदमे तेषां बलं भीमाभिरक्षितं वरी क्षत्रिया माझे श्रेष्ठू तो जगजेटी जगी सुभटू या दैवळपणाचा पाटू भीष्माशी पये आता याचे निबळे गवसले हे दुर्ग कैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय आधीच समुद्र पाही ते तद्वाळपण कवना नाही मग वडवानुळ तैसे आये विरदा दैसा ना तरे प्रळय वन्नी महावातू या दोघा दैसा गंगा तू तैसा हा गंगा सुतो सेनापती आता ऐसे कवन भिडे हा पांडव सैन्य केर थोकडे परी पलशेने पाडे दिसत असे परी भीमसेन उभे तो झाला असे सेना नातू ऐसे बोलून या मातू अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः विश्वमेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि मग पुनरपि काय बोले सकळ सैन्यका ते म्हणतले आता दळवारा पुलाले सरसे करा जया जया अक्षोहिणी जेने जया अरणी वरगण कवन कवणी महारथिया तेने त्या आवरिजे भीष्मा तडी राहिजे द्रोणा ते मने पाहिजे तुम्ही सकळ हाचे एक रक्षावा मी तैसा हा देखावा येणे धन भारो आगवा साचवामचा संजय उवाच तस्य संजयं हर्षं कुरुवृद्ध पितामहा सिंहनादं विनोद्यौचे शंखं दद्मो प्रतापवान या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू जो गाजत असे अद्भुतो दोन्ही सैन्य आतो प्रतिदेनीन समातो उपजत असे तयाचे आतो लगासवे वीरवृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला ते दोन्ही नाद मिनले ते त्रैलोक्य बहिर्भूत झाले तसे आकाश कापडले तुटोनिया गडगडीत अंबर उचंबळीत सागर शोभले चराचर कापतासे तेने महाघोष गजरे
दुम दुम देखिली कंदरे तव दळा माझे रणतुरे आस्फुरले ततशंकश्च भैर्यश्च पनवानक गोमुखः ससेवाभ्यहन्नन्त शब्दस्तु मुलोभवत् उदैन्य सेंग वाजते भयानके खाखाते महाप्रलयते ते धाडकासी भेरी निशान मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुरलन कोन्नोळ सुभटाचे आवेशे बुजाता हटती विसन्नले हाका देती येत महामद भद्र जाते अवरतीना येत भेडाची कवन मातू काचया केर फेटतो तेने दशकला कृतांतो अंगणे गे एका उभयाचे प्राण घेतील सांगाचे विरुद्धाचे दादुले हिवताती ऐसा अद्भुत तुर बंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकाळू देव म्हणते प्रलय काळू उडवला ऐशी स्वर्गी मातू ते ततश्वेते हैर्युक्ते महती सेंदने स्थितो माधव पांडवश्चैव दिव्ये शंको प्रदत्मतो पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनंजय ओड्रं दद्मो महाशंकं भीमकर्मावृकोदरा अनंत विजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुल सहदेवश्च सुघोषमणिपुष्पको ऐसे स्वर्गी मातु देखोनी तो आकांतू तव पांडवदळा तो वर्धले काही होका निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे तेत गरुडाचे जावळकेचे कातले चारी हे पाखाचा मेरू जैसा रहवरू मिरव तसे जैसा तैशी कुटलिया दिशा जयाचे ने येत अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण काय वर्णो ध्वजस्तंभावरी वानरो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेशी देखा नवलदया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण पारथाचे करीतो असे पायको पाठीशी घातला आपण पुढा राहिला तिने पांजुन्यास पुरीला आवळलाचे तो महाघोष तोरो गर्जदासे घरू तैसा उदला लोपी दिन करू नक्षत्राते तैसे तुरबंबाळू भवते कौरव दळे गाजत होते येण्यार पोणी गणुते तैसेची केरे निनादे आती गवरे देवदत्त धनुधरे आस्फुरिला ते दोन्ही शब्द आचाट विनले एकवट तेत ब्रह्म कटाशत कुट पाहतासे तव बसीनो विनसनला महाकालू खवळला तेने पौंट्रा स्फुरिला महाशंको तो महाप्रलय जलधरू तैसा गर्गित गहरू तव अनंत विजय उद्दिष्टुरु अस्फुरिला असे नकुले सुघोषो सहदेवे मन पुष्पको जेनी नार्यंतकु गजबदला ठाक काशश्च परमेश्वास शिखंडी च महारथा दृष्टधुम्नो विराटश्च सात्विकिश्चा पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहो शङ्खादद्मो पृथक् पृथक् स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि विदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् तेत भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती लेख तेत अर्जुनाच्या सुतो सात्विकिया पराजितो पृष्ठदम नृपनातो शिखंडियन विराटादी नृपवर ते सैनिक मुख्यवीर तेने नानाशंक निरंतर स्फुरिले तेने महाघोषे निराते शेष कुर्मावचिते गजबजोनी भुवारा ते सांडुपाती हे तिन्ही लोक म्हणते मेरू मांदार आंदोलित समुद्र जल ससुडत कैलासेवेरी पृथ्वी तला उडतो पाहतो आकाशाचे आसुडत तेथे सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादे झाले ऐशे एक टाळे पिटले सत्य लोके देहाची निधे दोकळा तैसा प्रळय काळ मांडला तैसा कारुदाला तिनी लोके ते देखून आदि पुरुष विस्मितो म्हणे मग लोपला संभ्रमतो मनोने विश्वासाने एरवे गांत होते उडवले तैसे महाशंकर स्फुरले कृष्णादिके तो घोष तरी उपासना परी परिसाद होता राहिला तेने दलबार विमोचना कौरवांचा तैसा गजगटा तो तैसा हृदयाते भेद तो कौरवांचा जो गाजनाचा ऐकते तो उभेचे घालते एकमेका ते म्हणते सावधरे अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृते शस्त्रसम्पाते नुनरद्दम्य पांडव तेत बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते ते पुनरपि दळाते आवरले मग सारसेपणे उठावले कोणी उचलले तया दंडी शोभले लोकत्रय तेत बाणवरी धनुर्धर वर्षता तिने
तैसे प्रलयात जलधर अनिवारका ते देखले अर्जुने संतोष घेऊन म्हणे मग संग्रामे दिठीसेने घालतसे तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले तव लीलादंश उचलले ऋषिकेशं तदा वाक्य विदमाह महीपते अर्जुनवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत यावद्देता निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कर्मया स योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानावनेक्षेऽहम् एतत्र समागतः धातराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवा ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता धडकर तू पेलावा नेवने मध्ये घालावा दोन्ही दळा जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याळीनाशेक झुंजते जे येत आले असते अगवे परी कवनेशी म्या झुंजावे हे रणी पाहावे म्हणून या बहुत करोनी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटे विनाव बांधितील मद झुंजाची आवडी धरती मग संग्रामध्ये नव्हती हे सांगून प्रती काय संजय म्हणे ऐका अर्जुन इथे काय संजय बोलला वाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेषांच महिषताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति तत्रापश्यसितान् पार्थ पितॄन् पितामहान् आचार्यान् मातुलान् भातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बंधून् वस्थितान् चेत ऐका अर्जुनी तुका बोलिला तव कृष्णे तू पेलिला दोन्ही सैन्या माझे केला उभा तेने हे भीष्म द्रोणादिक जवळकीचे सन्मुख पृथ्वीपती अनिक बहुता हाती येथे स्थिर करून या रथो अर्जुनासे पाहतो दळबार समजतो संग्रमेशी मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु आशेक तो कृष्ण म्हणे नावेक विस्मय झाला तो आपण आपण म्हणे येत काही कवन जाणे हे म्हणे धरणे येणे परे काय आश्चर्य असे ऐसे पुढील ससे घेतो तो सहजतने जर असतो परी उगा असे निवांतो ते वेळी औ तेथे पार्थ सकळ पितृपितामध्ये केवळ गुरु बंधू मातुळ देखता झाला इष्टमित्र आपुले कुमारजन देखिले हे सकळे असते आले तया माझे सुसज्जन साजरे अनेक सखे सोयरे कुमार पुत्र धनुधरे देखले तेथ दया उपकार होते केले आपदी जे रक्षिले यासो वडील दाखवले आदि करुणी ऐसे गोत्रची दोन्ही दळी उचित झाले असे कळी त्या अर्जुने ते वेळी अवलोकिले ते तर मनी गजबज झाली आणि अपैसे कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती ज्या उत्तम कुळाची होती आणि गुणलावण्याती त्या अनेकातेन सहा ते सुदेजपणे नवे आवडीचे निभरे कामुकनुता विसरे मग पाडे विनानुसरे भ्रमला जैसा की तपोबळी वृद्धी आतल्या भ्रमे बुद्धी मग तया विरक्ता सिद्धी आठविना तैसे अर्जुना तेत झाले असते पुरुषत्व गेले ते अंतकर्ण दिदले कारुण्याशी मंत्र बरल जाय मग तेत का तैसा संचार होय तैसा तो धनुर् महामोया कळेला म्हणून असा धीरू गेला हृदयात राहू आला तैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतो तया परी पार्थो अतिस्नेह मोहितो मग गदाला बोलतो श्री अच्युतेसी अर्जुन वाच कृपया पर्याविष्टो विषिदन्नमब्रवीत अर्जुन वाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण योत्सं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं संसते हस्तात् त्वक्षैव परिदह्यते न च शक्नोमि स्थातुं भ्रमति न च मे मनः तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तो गोत्रवर्वा गवा देखील येत हे संग्रामे उदित झाले असते केर समस्त पण आपणे उचित केवी होय येणे नावेचणे नो काही मज आपण पे सर्वता नाही मन बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कापत तोंडासे कोरडे होत विकळता उपजत सर्वांगा कांटाळा आला अति संताप उपणला मुळात गेला गांडीवाचा तेन धरतेचे निष्ठिले परी तेने चाहते ऐसे हृदय व्यापले मोहेने हे वज्रापासून कठीण दुर्धराती दारुण तया उनिसारण ये नवल ते